मांडू आहे मला दुकान म्हणलं. नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र विजय सूर्यवंशी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण पाटील वस्ती विटा या ठिकाणी आलेलो आहे. तर बघा, रेड सँड बोआ म्हणजेच अर्थ बोआ लक्षात घ्या. आणि मातीमध्ये राहणारा हा मांडूळ जातीचा सर्प आहे. बघा तुम्ही बघू शकताय की अत्यंत बघा नाजूक असणारा साप असतो हा. हे दोन्ही तोंड आणि बघा मातीमध्ये राहणारा साप असतो हा. सरासरी बघा 4.5 ते 5 फुटापर्यंत वाढणारा साप असतो. आणि बघू शकता की तुम्ही या ठिकाणी गोटा वगैरे आहे, गोटा मशीन वगैरे पडलेले आहे, तुम्ही बघू शकताय. तर या ठिकाणी तो चुकून आलेला लक्षात घ्या. तर बघूया. आणि या सापाबद्दल बरेच समाजामध्ये गैरसमज आहेत की याला 2 तोंड असतात वगैरे. तर बघा, त्याचा जो तोंड आहे आणि शेपटी दिसायला सेम टू सेम दिसते लक्षात घ्या. तर ऍक्च्युली त्याला 2 तोंड नसतात लक्षात घ्या. तर बघा, एकाच तोंडाचं मांडूळ असतं. तर कोणीही समाजामध्ये असं गैरसमज पसरवू नका. तर आपण त्याला सुरक्षितरित्या आधी पकडून घेऊया लक्षात घ्या. तर त्याला स्पर्श झाल्यानंतर ते थोडस पळून जाण्याचा प्रयत्न करतोय बघा. तर बघू शकताय की मांडूळ जातील साप बिनविषारी असतो घ्या लक्षात घ्या. तर या सापापासून कुठल्याही प्रकारचा आपल्याला धोका नसतो. तर याला आपण आता वन विभाग खात्यात दाखवून त्यानंतर त्याला रिलीज करणार आहे लक्षात घ्या. कारण या सापाच्या बाबतीत अजून एक मोठा गैरसमज म्हणजे की याची किंमत करोडोमध्ये असत्या, लाखामध्ये असत्या. तर असा कुठलाही प्रकार नसतो लक्षात घ्या. तर कुणीही असा गैरसमज करून घेऊ नका आणि त्या मुक्या प्राण्याचा बळी जातो लक्षात घ्या आपल्या गैरसमजामुळे. लक्षात घ्या की याची कुठल्याही प्रकारे मार्केटमध्ये मोठी किंमत नसते लक्षात घ्या. पूर्णपणे गैरसमज असतात. तर तुम्ही बघू शकताय त्याचं तोंड आणि शेपूट दिसायला एकसारखं दिसतंय, दिसायला एकसारखं दिसतंय, परंतु याला तोंड नसतं लक्षात घ्या. एकच तोंड असतं. तर समाजामध्ये तो एक गैरसमज पसरलेला होता. तर बघा, कोणी कोणता 2 तोंड असलेला. ऍक्च्युली या सापाला 2 तोंड नसतात लक्षात घ्या. एकच तोंडाचं मांडूळ असतं. आणि एक तोंड दाबलं तर दुसऱ्या बाजूने वरतं कसं काय ते? नाही, कसं असतं की त्याला समजा पुढे निघाला आणि पुढे धोका जाणवला तर तो हाय असा रिवर्स मागे येत असतो लक्षात घ्या. त्यामुळे लोकांचा गैरसमज होतो. तर असा कुठलाही गैरसमज तुम्ही समाजामध्ये पाळू नका लक्षात घ्या. तर त्याला आपण आता सुरक्षित ठिकाणामध्ये टाकून सुरक्षित निसर्गामध्ये देणार आहे. तुमची ओळख सांगा की जरा पहिल्यांदा. सर्पमित्र विजय सूर्यवंशी, सूर्यनगर विटा. कसं आहे, हो नोंद घालून येतो. सर्पमित्र मनुष्य नेऊन तिकडे कुठेतरी मारून टाकणार. अगदी बरोबर आहे तुमचं, अगदी बरोबर आहे. अशी काळजी घ्यायची लक्षात घ्या. कोणीही साप पकडला तर त्याची असू चालू कोणीही साप पकडला तर त्याला नोंद घालायला लावायची डायरीमध्ये लक्षात घ्या. मग ते नोंद कुणाही नावानं होणार? मी घालणार. आता ज्यांनी मला कॉल केलाय त्यांच्या नावावरती मी नोंद घालणार, वन विभाग खात्याला दाखवणार, नंतर सोडून देणार लक्षात घ्या. वन विभागाकडे कोण मी जाणार आहे, मी स्वतः जाणार आहे. आमचा उमेदवार कुणी घेतलं तर चालतंय काय. आमचा उमेदवार घेऊन जा. बघा, जय हिंद जय भारत. तर आपण बघा खात्यामध्ये आपण मांडूळ जाती साप मागाशी पकडलेला. तर आपल्या दरेकर साहेबांचे आणि तर आपण त्यांना लक्षात घ्या. त्यांना